नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग फॉर डेव्हलपर्स ही मालिका. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की लार्ज लँग्वेज मॉडेल कसे काम करते आणि आपण AI सोबत इंटरॅक्ट करताना बॅकएंडमध्ये नेमकं काय होतं. पण आता खरा प्रश्न आहे की प्रॉम्प्ट्स एकदम ॲक्युरेट रिझल्ट देतात, काही पूर्णपणे फेल होतात, असं काम. या एपिसोडमध्ये आपण समजून घेणार आहोत ॲनाटॉमी ऑफ अ गुड प्रॉम्प्ट, म्हणजेच एक चांगला प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी लागणारे की कंपोनंट्स, जे प्रत्येक डेव्हलपरला माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला AI कडून ॲक्युरेट, कन्सिस्टंट आणि पॉवरफुल रिस्पॉन्स हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला काही प्रॅक्टिकल टेक्निक्स मिळणार आहेत ज्या तुम्ही लगेच वापरू शकता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हाच व्हिडिओ आपल्या इंग्लिश चॅनलवर देखील उपलब्ध होईल, त्याची लिंक मी कमेंटमध्ये देईल. तर मग चला सुरू करूया आजचा विषय ॲनाटॉमी ऑफ अ गुड प्रॉम्प्ट. कधी तुम्ही हे ऑब्झर्व केलं आहे का की जेव्हा तुम्ही AIला काही विचारता तेव्हा कधीकधी असं उत्तर येतं जे फारच कन्फ्युजिंग असतं, तुमच्या अगदीच उपयोगाचं नसतं. मग तुम्ही प्रॉम्प्टमध्ये थोडासा बदल करता आणि अचानक तुम्हाला असा रिस्पॉन्स मिळतो जो अगदी क्लिअर असतो, स्ट्रक्चर्ड असतो आणि एक्झॅक्टली जे तुम्हाला हवं तसं असतं. मग तुम्ही करता तरी काय, तुम्ही काय बदलता? तर सोपं उत्तर आहे तुमचा प्रॉम्प्ट स्ट्रक्चर. या सेक्शनमध्ये आपण समजून घेणार आहोत ॲनाटॉमी ऑफ अ गुड प्रॉम्प्ट, बॅड प्रॉम्प्ट आणि गुड प्रॉम्प्ट कम्पेअर करून स्टेप बाय स्टेप आपण ते समजून घेणार आहोत. सुरुवात करूया एका बॅड प्रॉम्प्टपासून. हा एक सिम्पल प्रॉम्प्ट बघा, राईट अ ब्लॉग पोस्ट अबाउट साईटकोर. पहिल्या नजरेत हा जरी ठीक वाटला तरी हा ॲक्च्युली एक बॅड प्रॉम्प्ट आहे. चला समजून घेऊ यात प्रॉब्लेम काय आहे. पहिला प्रॉब्लेम आहे रोल. AIला कळतच नाही की तुमचा लेवल काय आहे, तुम्ही डेव्हलपर आहात, आर्किटेक्ट आहात की बिगिनर आहात. रोल नसला की रिस्पॉन्स जनरिक होतो. दुसरं आहे इन्स्ट्रक्शन क्लिअर नाही. एक्सप्लेन हा शब्द वेग आहे. AI काय देणार, समरी, डीप टेक्निकल एक्सप्लेनेशन की कम्पॅरिझन, हे त्याला कळणार नाही. तिसरं आहे कॉन्टेक्स्ट. ऑडियन्स कोण आहे, डेव्हलपर आहे, बिझनेस युजर आहे की आर्किटेक्ट आहे. कॉन्टेक्स्ट नसला की उत्तर अनफोकस होऊन जातं. चौथा आहे फॉर्मॅट. आउटपुट कशात हवा आहे, एक ब्लॉग हवा आहे, बुलेट पॉईंट्स हवे आहेत की डॉक्युमेंटेशन आहे. फॉर्मॅट नसला की आउटपुट मेसी होऊन जाईल. पाचवं म्हणजे कन्स्ट्रेंट नाहीत, वर्डची लिमिट नाही, स्ट्रक्चर नाही, एक्सपेक्टेशन काय आहेत ते मेन्शन नाही आहेत, म्हणून AI सगळं गेस करेल आणि गेस केलं की इनकन्सिस्टन्सी येते आणि रिझल्ट खूप जनरिक आन्सर मिळेल किंवा खूप ब्रॉड आन्सर मिळेल किंवा खूप टेक्निकल आन्सर मिळेल. म्हणजे काय, तर तुमचा वेळ वाया जाईल प्रॉम्प्ट पुन्हा पुन्हा बदलण्यात. मग हे फिक्स कसं करायचं? आता एक गुड प्रॉम्प्ट बघू. आता इथे काय लिहिलं आहे बघा, ॲज अ टेक्निकल कंटेंट स्ट्रॅटेजीज राईट अ 400 वर्ड टेक्निकल ब्लॉग पोस्ट रिगार्डिंग द परफॉर्मन्स बेनिफिट्स ऑफ साईटकोर XM क्लाउड ओव्हर साईटकोर XP. द ऑडियन्स इज सिनियर आर्किटेक्ट, फोकस ऑन एज, मिडलवेअर अँड पेज स्पीड. आता हे बेटर का आहे? पहिलं म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर रोल, टेक्निकल कंटेंट स्ट्रॅटेजीज. आता AIला कळतं टोन काय हवा आहे, एक्सपर्टीज लेवल काय आहे, रायटिंग स्टाईल कशी हवी आहे, क्वालिटी लगेच इम्प्रूव्ह होणार. दुसरं काय तर इन्स्ट्रक्शन, फोकस ऑन एज, मिडलवेअर अँड पेज स्पीड, हे स्पष्टपणे लिहिलं आहे. आता AIला एक्झॅक्टली कळतं की काय हायलाईट करायचं आहे, गेस करणार नाही. तिसरं काय तर कॉन्टेक्स्ट, काय लिहिलं आहे, ऑडियन्स इज सिनियर आर्किटेक्ट. आता AI ॲडजस्ट करेल टेक्निकल डेप्थ, टर्मिनॉलॉजी, एक्झाम्पल जो की रिलेवंट असेल सिनियर आर्किटेक्टसाठी. चौथं काय आहे तर फॉर्मॅट, काय लिहिलं आहे, 400 वर्ड टेक्निकल ब्लॉग, म्हणजे आउटपुट लगेच बनतो. स्ट्रक्चर्ड, कॉन्साईज अँड प्रोफेशनल, एक्झॅक्टली डेव्हलपर्सला हवा असेल तसा. आणि रिझल्ट क्लिअर, स्ट्रक्चर्ड, रिलेवंट आणि प्रोडक्शन रेडी आउटपुट. हेच आहे गुड प्रॉम्प्टची पॉवर. पुढच्या वेळी जेव्हा प्रॉम्प्ट लिहायला एक सिम्पल फ्रेमवर्क लक्षात ठेवा. रोल, इन्स्ट्रक्शन, कॉन्टेक्स्ट, फॉर्मॅट,
कन्स्ट्रेंट आणि हीच आहे ॲनाटॉमी ऑफ अ गुड प्रॉम्प्ट. हे मास्टर केलं तर तुमचं AI रिझल्ट ड्रॅस्टिकली इम्प्रूव्ह होऊन जाईल. कधी तुम्ही AIला काही विचारलं, उत्तर टेक्निकली बरोबर आलं पण प्रॅक्टिकली ते युजलेस आहे. हे बहुधा तेव्हाच होते जेव्हा तुमच्या प्रॉम्प्टमध्ये 3 C's नसतात: क्लिअर, कन्साईज आणि कॉन्टेक्च्युअल. पुढच्या काही मिनिटात आपण बघणार आहोत हे 3 प्रिन्सिपल कसे वेग प्रॉम्प्टला रिलायबल आउटपुटमध्ये बदलतात. सुरुवात करूया क्लिअरपासून. क्लिअर प्रॉम्प्ट म्हणजे काय, तर AIला एक्झॅक्टली काय हवं आहे ते स्पष्टपणे सांगणे. कुठलाही अंदाज लावायची गरज नाही. डेव्हलपरसाठी सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे एक प्रॉपर डिफाईन्ड फंक्शन सिग्नेचर लिहिण्यासारखं आहे. इनपुट वेग असेल तर आउटपुट पण वेगच येणार. क्लॅरिटी म्हणजे काय, तर प्रिस्क्राईब वर्ब्स, डिफाईन्ड स्कोप आणि क्लिअर टर्म्स वापरणे. आता उदाहरण बघा, हेल्प मी विथ दिस कोड असं म्हणण्याऐवजी जर तुम्ही असं लिहिलं, रिव्ह्यू दिस फंक्शन फॉर परफॉर्मन्स इश्यूज अँड सजेस्ट ऑप्टिमायझेशन. आता याला क्लिअर कळेल की टास्क का आहे, टार्गेट का आहे आणि आउटपुट कसा आहे. आता हे इतकं महत्त्वाचं का आहे, कारण ॲम्बिजियस प्रॉम्प्टमुळे आन्सर येतात अनफोकस, इनकम्प्लीट किंवा कधीकधी कॉन्ट्रॅक्टरी. डेव्हलपर म्हणून याचा अर्थ पुन्हा पुन्हा प्रॉम्प्ट बदलणे, क्लॅरिफाय करणे आणि वेळ वाया जाणे. क्लिअर प्रॉम्प्ट कन्फ्युजन कमी करतात आणि हॅल्युसिनेशन पण रिड्यूस करतात. एक सिम्पल एक्झाम्पल बघा, जर तुम्ही विचारलं की एक्सप्लेन न्यूरल नेटवर्क तर उत्तर खूप ब्रॉड येईल. पण जर तुम्ही म्हणालात एक्सप्लेन न्यूरल नेटवर्क्स इन 5 बुलेट्स फॉर नॉन टेक्निकल प्रोडक्ट मॅनेजर. आता AIला क्लिअर आहे डेप्थ काय हवा आहे, ऑडियन्स कोण आहे आणि फॉर्मॅट कसा हवा. आता क्लिअरली कसं लिहायचा प्रॉम्प्ट ते पाहूया. पहिला रूल आहे एकच क्लिअर टास्क वर्ब वापरा. म्हणजे काय, तर एक्सप्लेन, कम्पेअर, समराईज, जनरेट, रिव्ह्यू हे वर्ड्स खूप इफेक्टिव्ह आहेत. दुसरा आहे स्कोप डिफाईन करा. लेंथ काय आहे, ऑडियन्स कोण आहे, काय इन्क्लूड करायचं आहे, काय एक्सक्लूड करायचं ते सांगा. उदाहरणार्थ 150 वर्ड्सच्या आत ठेवा, इक्वेशन वापरू नका, फक्त फ्रंट एंड डिबगिंगवर फोकस करा. इतकं क्लिअरली दिल्यावर आउटपुट लगेच इम्प्रूव्ह होईल. आणि शेवटचं आहे वेग वर्ड्स अवॉइड करा. गुड, बेटर, नाईस हे प्रत्येकासाठी वेगवेगळे मिनिंग देतात. त्याऐवजी स्पेसिफिक लिहा. उदाहरणार्थ द्यायचं झालं की 3 बुलेट्स द्या नॉन टेक्निकल ऑडियन्ससाठी आणि एक रिअल वर्ड एक्झाम्पल इन्क्लूड करा. हा एक क्लिअर प्रॉम्प्ट आहे. तर पहिला C सिम्पल आहे. AIला स्पष्ट सांगा की सक्सेस कसं दिसायला हवं. आता पुढे जाऊया दुसऱ्या Cकडे, कन्साईज. आता बघूया दुसरा C म्हणजेच कन्साईज. कन्साईज म्हणजे काय, कन्साईज म्हणजे अनावश्यक शब्द काढून टाकणे आणि फक्त तेवढीच माहिती ठेवणे जी आउटपुट आपल्याला हवं तसे देईल. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये जास्त शब्द म्हणजेच नेहमीच चांगला रिझल्ट असं नाही आहे. कधीकधी बेस्ट प्रॉम्प्ट तोच असतो जो छोटा असतो पण पुरेसे डायरेक्शन देते. अगदी क्लीन कोड कमिट करण्यासारखं आहे. एक प्रिसाईज सेंटेन्स पुरेसा असतो, पूर्ण स्टोरी लिहायची गरज नसते. AIसाठी एक्स्ट्रा शब्द म्हणजे नॉईज, ज्यामुळे मेन इन्स्ट्रक्शन समजायला कठीण होते. आता हे इतके महत्त्वाचं का आहे, लॉंग आणि रॅम्बलिंग प्रॉम्प्ट्समुळे मॉडेल कन्फ्यूज होऊ शकतो आणि मेन ऑब्जेक्टिव्ह हरवू शकतो. डेव्हलपरसाठी याचा अर्थ असा होतो की रिस्पॉन्स टेक्निकली बरोबर असतं पण ॲक्च्युअल रिक्वायरमेंट मिस करते. कन्साईज प्रॉम्प्ट मॉडेलला फोकस ठेवायला मदत करते. आता एक एक्झाम्पल घ्या. जर तुम्ही म्हणालात की मला न्यूरल नेटवर्क, मशीन लर्निंग, डीप लर्निंग याबद्दल एक डिटेल्ड, लॉंग, कॉम्प्रिहेन्सिव्ह एक्सप्लेनेशन पाहिजे पण सिम्पल ठेव आणि थोडक्यात सांग, हे खूप कन्फ्युजिंग आहे. त्याऐवजी फक्त तुम्ही असं म्हणालात की क्रिएट अ 200 वर्ड ओव्हरव्ह्यू ऑफ अ न्यूरल नेटवर्क फॉर अ 20 मिनिट नॉन टेक्निकल टॉक. सेम इंटेन्शन पण रिझल्ट खूप बेटर असेल. आता हे तुम्ही कसं क्लिअरली लिहू शकता, कसं कन्साईज करू शकता. पहिलं म्हणजे रिडंडंट कॉन्टेक्स्ट काढून टाका. फक्त तीच माहिती ठेवा जी आन्सर तुम्हाला हवं तसं देईल. जर एखादी डिटेल आउटपुटवर इफेक्ट करत नसेल तर ती रिमूव्ह करा.
दुसरा आहे शॉर्ट आणि स्ट्रक्चर कन्स्ट्रेंट वापरा. म्हणजे काय तर 3 बुलेट, प्रत्येकी 30 ते 40 वर्ड, इक्वेशन नाहीत. हे मॉडेलसाठी खूप इझी आहे फॉलो करायला कम्पेअर टू एक मोठा पॅराग्राफ असं तुम्ही लिहिलं. तिसरं आहे शक्य असेल तिथे लिस्ट किंवा नंबर्ड स्टेप वापरा. डेव्हलपर्स आधीच स्ट्रक्चर्ड लॉजिकमध्ये विचार करतात. प्रॉम्प्ट पण तसेच असायला हवेत. क्लीन प्रॉम्प्टमुळे रिस्पॉन्स इम्प्रूव्ह होतो, जनरेशन फास्ट होतं आणि आउटपुट वापरणं सोपं होतं. तर क्लॅरिटी सांगतं काय करायचं, कन्साइसनेस सांगतं काय अवॉइड करायचं. आता पाहूया तिसरा सी, तो आहे कॉन्टेक्स्च्युअल. चला आता पाहूया कॉन्टेक्स्च्युअल प्रॉम्प्ट म्हणजे काय. कॉन्टेक्स्च्युअल प्रॉम्प्ट म्हणजे AIला डिसिजन घेण्यासाठी लागणारा बॅकग्राऊंड देणे. आता बॅकग्राऊंडमध्ये काय येतं तर ऑडियन्स, पर्पज, कन्स्ट्रेंट, लोकेशन आणि जे काही ॲझम्पशन इम्पॉर्टंट आहेत ते सगळं बॅकग्राऊंडमध्ये येतं. सोप्या भाषेत सांगायचं तर कॉन्टेक्स्टमुळे AIला योग्य टोन, डेप्थ आणि एक्झाम्पल निवडायला मदत होते. डेव्हलपरसाठी कॉन्टेक्स्ट म्हणजे जेनरिक आन्सर आणि युजेबल आन्सर यातला फरक आहे. जर तुम्ही कोड एक्सप्लेन करायला सांगितलं तर AIला माहिती असायला हवं की तुम्ही ज्युनियर डेव्हलपरसाठी लिहित आहात, टेक्निकल लीडसाठी लिहित आहात की बिझनेस स्टेकहोल्डरसाठी लिहित आहात. हा कॉन्टेक्स्ट पूर्णपणे आउटपुट बदलू शकतो. आता हे इतकं महत्त्वाचं का आहे. कॉन्टेक्स्टमुळे इरिलेव्हंट एक्झाम्पल येत नाहीत आणि रिस्पॉन्स जास्त रिलेव्हंट होतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं, जर तुमचा ऑडियन्स इंडियामधला असेल तर लोकल बिझनेस एक्झाम्पल जास्त कनेक्ट होईल कम्पेअर टू US बेस्ड एक्झाम्पल. कॉन्टेक्स्टमुळे फॉलोअप क्वेश्चन कमी होतात आणि रिवर्क कमी होते. एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघा. जर तुम्ही म्हणालात एक्सप्लेन AI इन मार्केटिंग तर आन्सर जनरिक येईल. पण जर तुम्ही हेच म्हणालात की राईट 4 बुलेट एक्सप्लेनिंग मशीन लर्निंग यूज केस फॉर स्मॉल ग्रोसरी स्टोअर्स इन मुंबई, include 1 KPI like revenue uplift and 1 operational step. आता AIला हे क्लिअर होईल की बिझनेस कॉन्टेक्स्ट कोणता आहे, लोकेशन काय आहे, फॉर्मॅट काय आहे आणि एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे. आता हे कसं लिहायचं, कॉन्टेक्स्च्युअल प्रॉम्प्ट लिहायला कसं सुरुवात करायची. पहिलं आहे ऑडियन्स डिफाईन करा. डेव्हलपरसाठी आहे, प्रोडक्ट मॅनेजरसाठी आहे, स्टुडंटसाठी आहे की एक्झिक्युटिव्हसाठी आहे. नंतर तुमचा पर्पज डिफाईन करा. स्लाईड पाहिजे, ईमेल पाहिजे, कोड एक्सप्लेनेशन पाहिजे, डॉक्युमेंटेशन पाहिजे की ट्रेनिंग कंटेंट आहे. पुढचं आहे लोकेल ॲड करा. जर एक्झाम्पल कल्चरली रिलेव्हंट असायला हवेत आणि जर AIने स्पेसिफिक नॉलेज लेवल ॲझ्युम करायची असेल तर ते क्लिअरली सांगा. उदाहरणार्थ ॲझ्युम 0 मशीन लर्निंग बॅकग्राऊंड. हा एक छोटा लाईन आउटपुट खूप इम्प्रूव्ह करू शकतो. आणि शेवटी फॉर्मॅट आणि सक्सेस क्रायटेरिया ॲड करा. उदाहरणार्थ मस्ट इन्क्लूड 1 KPI अँड 1 लोकल एक्झाम्पल. यामुळे प्रॉम्प्ट जनरल राहत नाही, तो स्पेसिफिक टास्क बनतो, त्याचं मेजरेबल आउटपुट मिळतं आणि त्यामुळे आन्सर ॲक्शनेबल बनतो. म्हणून जेव्हा तुम्ही तिन्ही सीज एकत्र वापरता, क्लिअर, कन्साइज अँड कॉन्टेक्स्च्युअल, तेव्हा AIला बेस्ट चान्स मिळतो ॲक्युरेट, युजफुल आणि रिलेव्हंट आउटपुट देण्याचा. डेव्हलपरसाठी याचा अर्थ असा होतो की बेटर प्रॉम्प्ट, बेटर आन्सर आणि कमी इटरेशन्स. दरवेळी स्क्रॅचपासून प्रॉम्प्ट लिहिणं स्लो आणि टाईम कन्झ्युमिंग आहे. मग काय जर तुमच्याकडे असे रियुजेबल टेम्पलेट असतील जे आधीपासून 3C फॉलो करतील तर तुम्हाला फारच मदत होईल. या सेक्शनमध्ये मी तुम्हाला काही प्लग अँड प्ले टेम्पलेट देणार आहे. हे टेम्पलेट स्पेशली रिअल डेव्हलपर्स यूज केससाठी डिझाईन केलेले आहेत. तुम्ही हे वापरू शकता डॉक्युमेंटेशन, लर्निंग डेमोज आणि अगदी प्रोडक्शन वर्कफ्लोमध्येही. चला तर मग सुरुवात करूया. पहिला आहे नॉन टेक्निकल ऑडियन्ससाठी. त्याचा स्ट्रक्चर असा असेल, यू आर अ रोल. आता हा रोल तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज करू शकता तुमच्या रोलनुसार. एक्सप्लेन, नंतर टॉपिक, तुमचं जे टॉपिक आहे ते तिथे देऊ शकता. इन N बुलेट्स म्हणजे किती बुलेट्समध्ये पाहिजे तर नंबर देऊ शकता. फॉर ऑडियन्स, तुमचं ऑडियन्स काय आहे. इन्क्लूड 1 एक्झाम्पल टाईप, किती तुम्हाला एक्झाम्पल पाहिजे ते देऊ शकता. अँड फिनिश विथ अ 1 लाईन टेकवे. हा टेम्पलेट इफेक्टिव्ह आहे कारण तो क्लिअर, कन्साइज अँड कॉन्टेक्स्च्युअल आहे बाय डिझाईन. डेव्हलपर पर्स्पेक्टिव्हमधून बघूया. यू आर अ रोल, तुमचा रोल कोणता आहे तो टोन सेट करतो.
जसं की आर्किटेक्ट, सिनियर डेव्हलपर, AI एक्सपर्ट. एन बुलेट स्ट्रक्चर इन्फोर्स करतो, ऑडियन्स एक्सप्लेनेशनला योग्य लेवलला मॅच करतो आणि एक्झाम्पल ॲड केल्यामुळे आउटपुट प्रॅक्टिकल बनतं, थेअरी राहत नाही. एकदा ट्राय करून बघूया. हा टेम्पलेट वापरून तुम्ही रेस्ट APIचा बिझनेस स्टेक होल्डरला कसं एक्सप्लेन कराल. तुम्ही प्रॉम्प्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता दुसऱ्या प्रॉम्प्टकडे जाऊया. शॉर्ट ओव्हरव्ह्यू फॉर टॉक. प्रेझेंटेशन, टेक टॉक्स किंवा यूट्यूब स्क्रिप्टसाठी हे परफेक्ट आहे. यू आर अ रोल, प्रोड्यूस वर्ड काउंट, ओव्हरव्ह्यू ऑफ फॉर अ ड्युरेशन, ऑडियन्स, टॉक, इन्क्लूड वन स्लाइड, टायटल अँड वन टेक अवे सेंटेन्स. आता थोडं बघूया की हा तुम्ही कसा यूज करू शकता. हा टेम्पलेट पॉवरफुल आहे कारण तो कंटेंट आणि फॉर्मॅट दोन्ही कंबाईन करतो. फक्त इन्फॉर्मेशन नाही तर युजेबल आउटपुट जनरेट करतो. डेव्हलपरसाठी हा का महत्त्वाचा आहे. डेव्हलपर कसा यूज करू शकतो. इंटरनल टेक टॉक तयार करण्यासाठी, आर्किटेक्चर डिसिजन एक्सप्लेन करताना, ऑनबोर्ड मटेरियल बनवताना तुम्ही हा प्रॉम्प्ट वापरू शकता. आता उदाहरण घेऊया की जर तुम्ही लिहिलं प्रोड्यूस अ 150 वर्ड ओव्हरव्ह्यू ऑफ मायक्रो सर्व्हिस फॉर 10 मिनिट्स डेव्हलपर ऑनबोर्डिंग टॉक. आता AIला इथे क्लिअर होईल की तुम्ही तुमचा जो प्रेझेंटेशन आहे, तुमचा जो बोलण्याचा जो वेळ आहे तो किती मोठा आहे, एक्सप्लेनेशन किती डीप जायला हवं आणि इवन स्लाईड टायटलसुद्धा तयार करून तुम्हाला मिळेल. यामुळे हा देखील तुम्ही टेम्पलेट वापरू शकता. पुन्हा एकदा जर तुम्ही तो वापरला तर त्यात तुम्ही वापरलेला प्रॉम्प्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तिसरा टेम्पलेट आहे ॲक्शनेबल लोकल यूज केस. सर्वात प्रॅक्टिकल ॲक्शनेबल यूज केससाठी इथे बघा तुम्ही यू आर अ रोल, पुन्हा एकदा रोल द्यायचा आहे. राईट एन बुलेट डिस्क्रायबिंग अँड ML AI यूज केस. कोणती यूज केस पाहिजे ती मेन्शन करा. फॉर डोमेन, कुठल्या डोमेनमध्ये. इन लोकेशन, कुठल्या लोकेशनमध्ये. इन्क्लूड वन KPI, वन इमिजिएट ऑपरेशनल स्टेप. आता हा टेम्पलेट डेव्हलपरसाठी खूप युजफुल कसा आहे. जेव्हा तुम्ही रिअल वर्ल्ड सोल्युशन POC किंवा क्लायंट पिचवर काम करत असता तेव्हा हे तुम्ही वापरू शकता कारण हा आउटपुटला मेजरेबल इम्पॅक्ट देतो. जर आपल्याला ब्रेकडाऊन बघितलं तर डोमेन काय आहे तुमचा, रिटेलर, हेल्थकेअर, फिनटेक. लोकेशन कोणतं आहे, मुंबई किंवा इंडियासारख्या रिअल वर्ल्ड कॉन्टेक्समध्ये. KPI बिझनेस व्हॅल्यू दाखवतो जसं रेव्हेन्यू इन्क्रीज, कॉस्ट रिडक्शन. ऑपरेशनल स्टेप इमिजिएटली इम्प्लिमेंट करता येईल असं ॲक्शन. तुमच्या करंट प्रोजेक्टबद्दल विचारून पहा. तुम्ही हा टेम्पलेट वापरा, त्याचे व्हॅल्यू 3-4 बुलेट्समध्ये एक्सप्लेन करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळे टेम्पलेट सेम पॅटर्न फॉलो करतात ज्यात असतो रोल, टास्क, कन्स्ट्रेन, आउटपुट फॉर्मॅट. हे काही रॅन्डम नाही, हेच आहे 3 C's इन ॲक्शन. हे टेम्पलेट स्निपेस्ट म्हणून सेव्ह करा IDE, नोटेशन किंवा तुमच्या प्रॉम्प्ट लायब्ररीमध्ये. हळूहळू तुम्ही स्वतःची लायब्ररी तयार करू शकता. डिबगिंगसाठी, डॉक्युमेंटेशनसाठी, टेस्टिंगसाठी, आर्किटेक्चरसाठी तुम्ही वेगवेगळे प्रॉम्प्ट तयार करू शकता. म्हणूनच रॅन्डम प्रॉम्प्ट विचारण्यापेक्षा अशा स्ट्रक्चर्ड टेम्पलेट्स वापरायला सुरुवात करा. हे तुमचं गेसवर्क कमी करेल, आउटपुट क्वालिटी इम्प्रूव्ह करेल आणि तुमचा वेळ वाचवेल. सो आतापासूनच बिल्ड करा तुमचा प्रॉम्प्ट, स्ट्रक्चर प्रॉम्प्ट जो तुम्हाला डेली डेव्हलपमेंटचा वर्कफ्लोचा पार्ट बनवला पाहिजे. चला आपण प्रत्यक्षामध्ये पाहूया की प्रॉम्प्ट बदलल्याने तुमचा रिस्पॉन्स कसा बदलतो. पहिला प्रॉम्प्ट जो आपण पाहिलात तो होता आता आपण हा प्रॉम्प्ट दिला, पाहूया आपल्याला उत्तर काय मिळतं. अर्थात मी माझ्या ChatGPTवर टाकलं आहे त्यामुळे कदाचित त्याने माझा कॉन्टेक्स्ट देखील वापरला असेल, पण अशा प्रकारे तो तुम्हाला उत्तर देईल. आता हाच प्रॉम्प्ट थोडासा बदलून बघूया.
आणि इथेच आपण ॲनाटॉमी ऑफ गुड प्रॉम्प्टचा डीप डाईव्ह पूर्ण करतोय. जर तुम्ही 3 C's क्लिअर, कन्साईज अँड कॉन्टेक्च्युअल अप्लाय करायला सुरुवात केली तर तुम्हाला लगेचच तुमच्या डेव्हलपमेंट वर्कफ्लोमध्ये बेटर आणि मोर रिलायबल AI आउटपुट दिसायला लागतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बेसिक प्रॉम्प्टिंग टेक्निक्स. जर हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेल पुढच्या भागात. धन्यवाद.